हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. टुडे वी हॅव लर्न ब्रीच कोर्स स्टँडर्ड 10 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड 2 अँड डे इज 24वा दिवस आहे आपला मित्रांनो. त्यामध्ये आपण 24चा जो एक्सरसाइज आहे तो पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, त्याआधी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे मित्रांनो बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जे घंटीचं बटन आहे ते दाबा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर सेमीचे मॅथ्स व सायन्सचे व्हिडिओ मित्रांनो वेळेवर मिळतील, त्यांचे नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, स्टार्ट करूया. डे 24 अँड टुडेज टॉपिक इज इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. डे 24, क्वेश्चन नंबर 1. Observe the equation in the following table and identify variables in them and degree of the equation. मित्रांनो, आपल्याला काही इक्वेशन्स जी आहेत ती खाली दिलेली आहेत, त्यांचं आपल्याला थोडक्यात आपल्याला त्यांचं व्हेरिएबल जे आहेत ते आयडेंटिफाय करायचे आहेत आणि डिग्रीसुद्धा त्याची आपल्याला शोधायची. फर्स्ट इक्वेशन इज x + 2 इज इक्वल टू 5. फ्रेंड्स, हिअर इन दिस इक्वेशन x इज द व्हेरिएबल, आहे का. जे इंग्रजी अक्षर आहे की नाही ते काय असतं, व्हेरिएबल असतं, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हिअर एक्स इज द व्हेरिएबल. आणि मित्रांनो, या व्हेरिएबलची डिग्री आपण पाहणार, ती नेमकी किती आहे. तर ऑब्व्हियसली ओनली एक्स इज देअर, फक्त एक्स आहे. आणि ज्यावेळेस एक्स असतो किंवा कोणतीही अक्षर असेल त्यावेळेस डिग्री नेहमी किती असते, तर ऑब्व्हियसली 1 असते. सो व्हेरिएबल इज एक्स अँड डिग्री इज 1, असं आपल्याला लिहिता येईल. m - 3 इज इक्वल टू 7. Here variable is m, so write here m and degree is again 1. In third equation y + 5 is equal to 10. Obviously here variable is y and degree is 1. So all these equation we say that degree 1. प्रत्येकाची डिग्री किती आहे मित्रांनो, 1 आहे. व्हेरिएबल्स वेगवेगळे आहेत, परंतु इन इच इक्वेशन देर इज 1 व्हेरिएबल. प्रत्येक इक्वेशनमध्ये आपल्याला एक व्हेरिएबल दिसतं आहे आणि त्याची डिग्री जी आहे मित्रांनो ती आपल्याला 1 दिसते. हे आपण याच्यावरून सांगू शकतो. ओके, आता पुढे काय दिलं आहे बघूया. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. m + 7 इज इक्वल टू 3. इन ऑल द अबव इक्वेशन देर इज ओनली 1 व्हेरिएबल अँड इट्स डिग्री इज 1. Hence, this type of equation are called equation with 1 variable. आता मित्रांनो, अँड 1 व्हेरिएबल विथ लिनियर इक्वेशन असं आपल्याला म्हणता येईल. मग मित्रांनो, आपल्याला हे एक्झाम्पल्स आहेत ते आधी सॉल्व करायला सांगितलेत, नाही का. m + 7 इज इक्वल टू 3. हे कसं सॉल्व करणार. m + 7 इज इक्वल टू 3. ज्यावेळेस मित्रांनो हे इक्वेशन असतं त्यावेळेस आपण काय करतो, व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करतो. मीन्स हिअर m इज द व्हेरिएबल, सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. सो व्हॉट वी शॅल गेट. m इज इक्वल टू, ओके, 3 हा इकडच्या बाजूला आहे, राईट हँड साईडला, तो राईट हँड साईडला राहील. हा 7 इकडे नको आहे, कारण की आपल्याला एमची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो 7 इकडे घ्या, 3 - 7. सो वी गेट m इज इक्वल टू -4. सब पहिल्याचं इक्वेशन आलं, m इज इक्वल टू -4, पहिल्याचं ॲन्सर. ओके, दुसरं बघूया. 2x + y इज इक्वल टू 13. 2x + 5 इज इक्वल टू 13. 5 येतो 13. सो अगेन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, कारण की x आहे व्हेरिएबल. सो 2x इज इक्वल टू 5 इकडे नको, त्याला त्या बाजूला घ्या, राईट हँड साईडला. सो 13 - 5. सो 2x इज इक्वल टू 13 - 5 इज इक्वल टू 8. सो 2x इज इक्वल टू 8. सो x इज इक्वल टू 4. म्हणजे मित्रांनो एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची, त्यामुळे हा एक्स असा राहणार. हा 2 कडे मल्टिप्लिकेशन करतो, इकडे जाताना तो काय करेल, डिवाइड करेल. सो 8 / 2 मीन्स एक्स इज इक्वल टू 4. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड इक्वेशनसुद्धा सॉल्व करता येतं आणि ते तुम्ही केलेलं आहे 8th स्टँडर्डमध्ये. तर मित्रांनो, एक्सची व्हॅल्यू जी आली आहे ती 4. पुढे बघूया. आता पुढचं इक्वेशन जर आहे y + 3 इज इक्वल टू 2. आता y + 3 इज इक्वल टू 2 दिलं आहे मित्रांनो. ते पण आपल्याला सहजपणे सॉल्व करता येईल. ते कसं सॉल्व करणार बघूया. y इकडे लिहितो, y + 3 इज इक्वल टू 2. सो y इज इक्वल टू 2 - 3 अँड 2 - 3 इज इक्वल टू
-1, 2 मधनं 3 गेले मित्रांनो, तर किती येणार, तर -1, म्हणजे याचं आन्सर सुद्धा आपल्याला मिळालं -1. अशा पद्धतीने मित्रांनो हे जे सम्स आहेत हे आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हे सम्स कोणते होते किंवा हे इक्वेशन कोणते होते? दिस टाईप ऑफ इक्वेशन आर कॉल्ड ॲज इक्वेशन विथ वन व्हेरिएबल, नाही का? हे इक्वेशन विथ वन व्हेरिएबल, कारण काय प्रत्येक इक्वेशनमध्ये वन व्हेरिएबल आपल्याला दिसतोय. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट्स. आता जे आपलं आजचं जे आपला टॉपिक आहे तो आपल्याला खरा सुरू होणार आहे, इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सो फ्रेंड्स, फाइंड 2 नंबर हुज सम इज 12. आपल्याला इक्वेशन तयार करायची, समजा इक्वेशन फॉर्म करायचं असेल, फाइंड 2 नंबर्स हुज सम इज 12. असे 2 नंबर की ज्यांची बेरीज जर केली तर ती 12 येते. तर ते आपल्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कशी लिहिणार? तर ऑब्व्हियसली लेटस सपोज एक्स अँड वाय आर द 2 व्हेरिएबल्स असं आपण मानून घेतलं, नाही का? मग त्यानुसार एक्स आणि वाय जे 2 व्हेरिएबल्स 2 नंबर्स आहेत, तर मित्रांनो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12 आपल्याला लिहिता येईल. कारण काय, फाइंड 2 नंबर्स हुज सम इज 12 म्हटले आपल्याला. 2 नंबर असे आहेत की त्यांची बेरीज जी आहे ती 12 आहे. सो फर्स्ट नंबर इज एक्स, सेकंड नंबर इज वाय, सो सम ऑफ दिस 2 नंबर्स इज इक्वल टू 12. अशा पद्धतीने इक्वेशन फॉर्म होतं. आता मित्रांनो हे इक्वेशन फॉर्म झालं, याचं आपल्याला सोल्युशन जर काढायचं असेल तर आपल्याला ते कसं काढता येईल, नाही का? आता मित्रांनो हे लक्षात घ्या, आधी या इक्वेशनमध्ये आपण 2 व्हेरिएबल यूज केलेत. त्याचप्रमाणे प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री जी आहे ती काय आहे? 1. डिग्री ऑफ बोथ द व्हेरिएबल्स इज 1, नाही का? सो वी कॅन गेट मोर दॅन 1 सोल्युशन फॉर अबाव इक्वेशन. मग अशा वेळेस या इक्वेशनचे एकापेक्षा जास्त सोल्युशन असतात. सो वी से दॅट दे हॅव इन्फायनाईट सोल्युशन्स. त्यांची अनेक उत्तरे असू शकतात. कसे, तर ते आपण बघूया. आता मित्रांनो इक्वेशन तयार केले आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12. तो ऑब्व्हियसली अशा 2 संख्या घ्या की त्यांची बेरीज जी आहे ती मित्रांनो 12 येईल. तर मित्रांनो तुम्ही 11 + 1 जर केला तर तो किती होतो? 12 होतो. सो याचं आन्सर हे पण असू शकतं, एक्स इज इक्वल टू 11 अँड वाय इज इक्वल टू 12, वाय इज इक्वल टू 1. सो सम ऑफ दिस 2 नंबर्स इज इक्वल टू 12. त्याचप्रमाणे मित्रांनो समजा आपण मी घेतलं 10 + 2, अगेन एक्स इज इक्वल टू 2 अँड एक्स इज इक्वल टू 10 अँड वाय इज इक्वल टू 2. सो वी गेट 12. हे सुद्धा याचं उत्तर असू शकतं. एक्सची किंमत 10 घेतली, वायची किंमत 2 घेतली. सो दिस इक्वेशन हॅज इन्फायनाईट सोल्युशन. त्याला इन्फायनाईट सोल्युशन जे आहेत मित्रांनो आपण म्हणतो, कारण की आपल्याला अनेक उत्तर काढता येईल. तुम्हाला काढायचं आहे, तुम्ही असं लिहू शकतात ना. समजा इथे लिहायचं आहे तुम्हाला, तुम्ही काही लिहू शकतात. 8 + 4 इज इक्वल टू 12, नाही का? दिलेलं आहे इथे. काही आपण सोल्युशन दिलेत ते बघूया आपण. ओके, 9 + 3 इज इक्वल टू 12, एक्स इज इक्वल टू 9, वाय इज इक्वल टू 3. यस, दिस इक्वेशन इज सॅटिस्फाईड दिस व्हॅल्यूज. पुन्हा एक्स इज इक्वल टू 7, वाय इज इक्वल टू 5, अगेन 12. असे आपल्याला अनेक उत्तर 8 + 4 12 होतात, 6 + 6 12 होतात, नाही का? -1 + 13 इज अगेन 12, 10 + 2 इज इक्वल टू 12. आणि या पद्धतीने इन्फायनाईट सोल्युशन या इक्वेशनचे मित्रांनो असू शकतात. तुम्ही सुद्धा 2-4 अजून शोधू शकाल, नाही का? मग मित्रांनो हे सोल्युशन जे आहेत ते लिहिताना कसं लिहिणार? हेन्स सोल्युशन ऑफ फॉर अबाव इक्वेशन्स आर 9, 3. कारण काय, पहिला एक्स 9 घेतला, वाय 3 घेतला. मात्र सोल्युशन लिहायच्या वेळेस मित्रांनो नेहमी जे आहे ती या पद्धतीने लिहायचं, एक्स, वाय या फॉर्ममध्ये लिहायचा. एक्सची व्हॅल्यू आधी लिहायची, नंतर वायची व्हॅल्यू लिहायची. सो 9, 3, 7, 5, 8, 4 जे इथे लिहिलेत तेच आपल्याला सोल्युशन म्हणून लिहिता येतील. आय होप मित्रांनो तुम्हाला हे गणित कळलं असेल. मित्रांनो पुढचं गणित लगेच बघूया. फाइंड 2 नंबर्स विथ डिफरन्स ऑफ 8. आता मित्रांनो याचं सुद्धा इक्वेशन फॉर्म लिहायचं असेल. असे 2 नंबर घ्या त्यांचा डिफरन्स 8 आहे. म्हणजे काय, त्यांची वजाबाकी जी आहे, नाही का, सबट्रॅक्शन जे आहे ते किती आहे? 8. त्यामुळे इक्वेशन फॉर्म केलं एक्स - वाय इज इक्वल टू 8. हे इक्वेशन झालं. आता याचं सोल्युशन काढायचं असेल आपल्याला, वी कॅन गेट मोर दॅन 1 सोल्युशन फॉर द अबाव इक्वेशन, नाही का? एकापेक्षा जास्त सोल्युशन येतील. काय येतील? तुम्ही काही काढू शकता मित्रांनो. तुम्हाला समजा यांनी तर दिलेलेच आहेत, पण तुम्ही सुद्धा शोधू शकता. अशा कोणत्याही 2 संख्या घ्या तुम्ही. 100 - 98 92 सॉरी 100 - 92 8. सो एक्स इज इक्वल टू 100, वाय इज इक्वल टू 92. दिस इज ऑल्सो सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. पुन्हा आपल्याला घेता येईल मित्रांनो, काही तुम्ही घेऊ शकताय, नाही का? 10
-2 यस 8. असे किती नंबर आहेत मित्रांनो की त्यांचं सबट्रॅक्शन जर आपण केलं तर सबट्रॅक्शन केल्यानंतर त्याचं ॲन्सर जे येते 8 येतं. तुम्ही काहीही घेऊ शकता. तुम्ही समजा इथे मित्रांनो मी घेतला 500, x इज इक्वल टू 500, सो y इज इक्वल टू 492. यांची सुद्धा सबट्रॅक्शन केली तर ती काय येणार आहे 8 येणार आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही काहीही नंबर त्याचे घेऊ शकतो. थोडक्यात काय सांगायचे मला ती यांचे जे हे एकापेक्षा जास्त सोल्युशन येतात. यांनी बघा 9 - 1 8 घेतला आहे, 10 - 2 11 - 3 12 - 4 13 - 5 इज ऑल्सो 8 15 - 7 is also 8. So friends, so solution for the above equation is 9 1 जो घेतलेला आहे तो. नंतर काय 10 2 11 3 12 4 अशा पद्धतीने सोल्युशन जे मित्रांनो आपल्याला लिहिता येतात. ओके, पुढचा टॉपिक बघूया लगेच. द जनरल फॉर्म ऑफ अ इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर मित्रांनो याचा जनरल फॉर्म काय तो आपण बघणार आहोत. आता जनरल फॉर्म म्हणजे नेमकं काय मित्रांनो, हे जे आपलं इक्वेशन आहे इन टू व्हेरिएबल तर ते कसं लिहायचं तर ते मित्रांनो या फॉर्ममध्ये लिहायचं. लक्षात घ्या ax + by + c इज इक्वल टू 0. आता मी सांगितलं की वरचे सुद्धा काय होते तर ते सुद्धा काय होते मित्रांनो ते सुद्धा इक्वेशन होते इन टू व्हेरिएबल. आता आपण वरती जे एक्झाम्पल बघितलं समजा हे बघितलं x + y इज इक्वल टू 12 नाही का. दिस इज ऑल्सो इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स बट इट्स जनरल फॉर्म इज ax + by + c इज इक्वल टू 0. मीन्स वॉट, जनरल फॉर्म लिहिताना जी लेफ्ट राईट हँड साईड आहे ती मित्रांनो 0 असायला हवी. मग हे इक्वेशन जे आहे ते जनरल फॉर्ममध्ये नाही आहे का. मग ते लिहायचं असेल तर कसं लिहिणार, x + y हा जो 12 आहे त्याला लेफ्ट हँड साईडला घ्या -12 इज इक्वल टू 0. सो दिस इज द सेम इक्वेशन बट इट्स राईट इन टू जनरल फॉर्म x + y - 12 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय तर मित्रांनो राईट हँड साईड जी ती नेहमी काय करायची 0 ठेवायची हां, आणि राईट हँड साईडमधले जे टर्म्स असतील त्याला लेफ्ट हँड साईडला आणायचे. तर त्याला आपण म्हणतो जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता हे खाली जे सगळे इक्वेशन मित्रांनो ते दिलेले आहेत ते सगळे काय दिले तर जनरल फॉर्ममधले दिलेले आहेत. तर बघा 3x + 2y इज इक्वल टू 2, 3x + 5y - 4 इज इक्वल टू 0 नाही का. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे इक्वेशन दिलेले आहेत मित्रांनो. आता यामध्ये नेमकं काय असतं बघा, पुन्हा एकदा आपण चेक करूया इक्वेशन, आपण बघूया नेमकं काय ते. ax + by + c इज इक्वल टू 0. हिअर a b c आर रियल नंबर्स. a b c आर रियल नंबर्स. a b cannot be 0 at the same time. So then we say that this equation is the इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता मित्रांनो याच्याशी आपण कम्पेअर केलं 3x + 2y + 2 इज इक्वल टू 0. सो व्हॉट वी शॅल गेट हिअर कोएफिशियंट ऑफ x इज इक्वल टू a and here coefficient of x is equal to 3 means value of a is equal to 3. See here coefficient of y is b, so therefore coefficient of y is 2 here, so b is equal to 2. And constant term they have no variable which is 2, so here c, so c is equal to 2. म्हणजे मित्रांनो आपल्याला असं म्हणता येईल ए बी सी काय आहेत तर हे नंबर आहेत. कोणते नंबर आहेत तर रिअल नंबर आहेत. तो ऑब्वियसली 3 1 and 2 आर द रिअल नंबर्स नाही का. हे रिअल नंबर आहेत. आणि ए काय असतो मित्रांनो, ए हा कोएफिशियंट ऑफ एक्स असतो. बी जो आहे तो कोएफिशियंट ऑफ बी जो आहे तो कोएफिशियंट ऑफ वाय असतो. आणि सी मित्रांनो ही दिस इज द कॉन्स्टंट टर्म, म्हणजे त्याला व्हेरिएबल नसतं. अशा पद्धतीने आपण ए बी सी सहज ऑब्झर्वेशनने मित्रांनो फाइंड करू शकतो नाही का त्याच्या जनरल फॉर्मवरनं. ओके, आता मित्रांनो तुम्हाला सांगितलं 3x + 5y - 4 इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. सो ऑब्वियसली वी से दॅट a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 5 अँड c इज इक्वल टू -4. हे तुम्ही सहज ऑब्झर्वेशनने सांगू शकाल जनरल फॉर्मवरनं. थोडक्यात मित्रांनो हेच आपल्याला इथे सांगितलंय. आता मित्रांनो आपण घेणार आहोत एक्सरसाइज. ओके, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इक्वेशन for using two variables, write 5 solution for each equation. आता मित्रांनो आपल्याला काय दिलं आहे पहिलं सम, find two numbers whose sum is 12. आता आपल्याला असे विचारलं आहे find two numbers whose sum is 12. ऑब्वियसली मित्रांनो असे आपल्याला इक्वेशन फॉर्म करावं लागेल आधी नाही का. मग तुम्ही समजा
एक्स किंवा वाय जो मित्रांनो तुम्ही व्हेरिएबल जर वापरला समजा, तर त्यानुसार काय लिहिता येईल, इक्वेशन कसं फॉर्म करणार, तर ऑब्व्हियसली तुम्ही लिहिणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12, नाही का. एक्स अँड वाय आर द व्हेरिएबल्स अँड हुज डिग्री इज 1, नाही का, त्यांची डिग्री एक असायला हवी. म्हणून तुम्ही सहजपणे लिहिणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12 आणि याचं सोल्युशन सुद्धा तुम्ही लगेच काढू शकणार. चला मित्रांनो, हे आपण सॉल्व्ह करूया. राईट फॉलोइंग स्टेटमेंट इन इच फॉर्म इन इक्वेशन फॉर्म युजिंग 2 व्हेरिएबल्स, राईट 5 सोल्युशन फॉर इच. प्रत्येकाचे 5 सोल्युशन लिहायचे आहेत आपल्याला. फाइंड 2 नंबर्स हुज सम इज 12. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड फॉर्म द इक्वेशन्स. सो वी गेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12. मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, आधी इक्वेशन फॉर्म करता येईल. मग मित्रांनो, अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत, फाइंड करायचे आहेत, नाही का. मग ऑब्व्हियसली तुम्ही सांगा मित्रांनो काय आन्सर येऊ शकेल याचं. असे की ज्यांचे नंबर जे आहेत मित्रांनो ते येणार आहे, ॲडिशन जी येणार आहे मित्रांनो ते 12 येणार आहे. तो ऑब्व्हियसली मित्रांनो तुम्हाला सांगता येईल 10 प्लस 2 इज इक्वल टू 12 होतात, नाही का. त्याचप्रमाणे दुसरा घ्यायचा असेल 11 प्लस 1 इज इक्वल टू अगेन 12. पुन्हा मित्रांनो आपल्याला सांगता येईल 9 प्लस 3 इज इक्वल टू 12. तुम्हाला लिहिता येईल 8 प्लस 4 इज इक्वल टू 12. हे सुद्धा लिहिता येईल. 1 2 3 4 झाले, 5 पण घेऊन टाका. तर मतलब 5 टाकला तर 5 प्लस 7 इज इक्वल टू 12, नाही का. अशा पद्धतीने हे आपल्याला सहजपणे लिहिता येतील. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू काय आली 10 आली, वायची 2 आली, वायची एक्सची 11 वायची 1, या पद्धतीने आपल्याला काढता येईल. मग यांचे आपल्याला सोल्युशन लिहायचं असेल, सोल्युशन सेट लिहायचं असेल तर कसं लिहिणार, तर ब्रॅकेटमध्ये एक्सची व्हॅल्यू आधी लिहायची, लक्षात घ्या. इथे आहे 10 10,2. इथे येणार मित्रांनो 11,1. इथे काय येईल तर 9,3. इथे काय येईल मित्रांनो 8,4. इथे काय येईल मित्रांनो 5,7. फाइंड 2 नंबर्स हुज सम इज 16. आता मित्रांनो सम जी आपल्याला 16 येणार आहे, ऑब्व्हियसली इक्वेशन फॉर्म करा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 16. एक्स इज द फर्स्ट नंबर, वाय इज द सेकंड नंबर अँड सम ऑफ दिस 2 नंबर इज 16. ऑब्व्हियसली मित्रांनो तुम्हाला सहज आन्सर लिहिता येतील. समजा मी लिहिला 15 प्लस 1 इज इक्वल टू 16 मीन्स एक्स इज टू 15 वाय इज इक्वल टू 1. नंतर 14 प्लस 2 करतोय म्हणजे विच इज ऑल्सो 16. नंतर 13 प्लस 3 करतोय तो सुद्धा 16 येणार. नंतर 14 प्लस 2 करतोय तो सुद्धा 16 येणार. आणि नंतर मित्रांनो 15 प्लस 1 करतो तो सुद्धा, सॉरी 15 तर झाला आहे, 14 पण झाला होता, ओके ओके ओके. 13 नंतर 12 घेऊया, 12 प्लस 4 16 आणि नंतर घेऊया 11 प्लस 5 16. मित्रांनो हे तुम्ही काही लिहू शकताय, फक्त कंडिशन काय आहे त्यांची सम जी आहे ती 16 यायला पाहिजे. ओके. सो सोल्युशन इज 15 1. नंतर आपल्याला लिहिता येईल 14 2, 13 3, 12 4 अँड 11 5. मित्रांनो तुम्ही काहीही लिहू शकता, हे जे आन्सर अपेक्षित आहे असं नाही, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय बघा. फाइंड 2 नंबर्स हुज डिफरन्स इज 25. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड the form of this equation. So x minus y is equal to 25. So friends तुम्ही लिहू शकणार 25 सबट्रॅक्शन यायला हवी, नाही का. 100 मायनस 75 25. ओके. 75 मायनस 25 50. 70 मायनस 50 किती येणार 25. तुम्ही कोणतेही नंबर चूज करू शकतात, लक्षात घ्या. समजा मला घ्यायचं आहे 25 तर 26 मायनस 1 25. दिस इज ऑल्सो राईट. मला घ्यायचं आहे 27 मायनस 2 25. येस इट इज ऑल्सो ट्रू. नंतर मित्रांनो मी घेतला 35 मायनस 10 इज इक्वल टू 25. कोणतेही नंबर, परंतु त्यांची सबट्रॅक्शन जी आहे ती 25 आली पाहिजे. सो सोल्युशन इज हिअर 100,75 लिहू शकतो. इथे 75, 50 इथे लिहू शकतो आपण 26 मायनस 1 27 मायनस 27 हा वाय मायनस आहे कॉमा येईल 27,2 अँड 35,10. नाही का. अशा पद्धतीने मित्रांनो यांची उत्तर तुम्ही लिहा. आता पुढे बघूया. फाइंड 2 नंबर्स हुज डिफरन्स इज 14. आता डिफरन्स 14 यायला पाहिजे. इक्वेशन फॉर्म करूया. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 14. तर मित्रांनो असे कोणते नंबर येतील. ऑब्व्हियसली 16 मायनस 2 किती होतात तर ते होतात 14. 15 मायनस 1 केला किती होणार मित्रांनो 14. 17 मायनस 3 केले किती होणार मित्रांनो 14. 18 मायनस 4 करा 14.
तुम्ही आता काही लिहू शकताय वेगळे नंबर. 19मधनं 5 गेले समजा मित्रांनो, येतील 14. त्याचा सोल्युशन सेट काय येणार? 16,2, 15,1, 17,3, 18,4 अँड 19,5. या पद्धतीने मित्रांनो यांचं सोल्युशन तुम्ही सहज लिहू शकाल. चला मित्रांनो सेकंड नंबर बघूया काय, सेकंड इक्वेशन काय किंवा सेकंड क्वेश्चन काय. फाइंड टू नंबर्स हुज डिफरन्स इज 2. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. मित्रांनो ही ऍक्टिव्हिटी दिली आहे म्हणजे सॉल्व्ह करून दिलेलं आहे. फक्त आपल्याला तिथे आपल्याला जे जे फिलिंग म्हणजे फिलिंग द ब्लँक्स आहेत थोडक्यात ऍक्टिव्हिटी आपली. काय बघा, लेट ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर बी वाय. एक्स मोठा नंबर आहे, वाय छोटा नंबर आहे. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू इज अन इक्वेशन. आपल्याला इक्वेशन दिलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. वी गेट इन्फायनाइट सोल्युशन फॉर दिस इक्वेशन. आपल्याला माहिती आहे यांचे अनेक सोल्युशन येतात. आपण मागच्या एक्झाम्पलमध्येच काढलेत. तर त्यांनी काही काढून दिलेत, आपल्याला काही काढायचे आहेत. आता त्यांनी दिले बघा 10 मायनस 8 इज इक्वल टू 2. यस. अँड 9 मायनस 7 इज इक्वल टू ऑल्सो 2. यस. आता आपल्याला यात थर्ड आणि फोर्थ भरायचे. असे कोणतेही दोन नंबर घ्या की ज्यांची सबट्रॅक्शन 2 येते. मित्रांनो मी इथे 8 घेतला, इथे 6 घेतला. 8 मायनस 6 2, हे सुद्धा चालेल. मग मित्रांनो इथे मी 7 घेतो. 7 मायनस किती केले तर 2 येतील, तर ऑब्व्हियसली 5 आहे का. सो या पद्धतीने तुम्ही भरू शकता. इथे सुद्धा प्रत्येकाचं वेगळं आन्सर मित्रांनो येऊ शकतं आहे का. लेट अस राईट द सोल्युशन ऑफ द अबव इक्वेशन ॲज फॉलोज. आता हे सोल्युशन आपल्याला लिहायचे बघा. इथे 10 8 त्यांनी दिला होता, लिहून दिला आहे. 9 7 तो सुद्धा लिहून दिला आहे. मग आपण लिहिला होता 8 6, तो आपण लिहा इथे 8,6 आणि इथे सुद्धा येणार 7,5 नाही का. अशा पद्धतीने मित्रांनो ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला तुम्हाला सहज पूर्ण करता आली असेल. पुढे घेऊया. फाइंड ॲटलिस्ट 5 सोल्युशन ऑफ द अबाव इक्वेशन. ते सेम तशीच गणित आहेत मित्रांनो. आपल्याला 5 सोल्युशन्स काढायचे आहेत. एम प्लस एन इज इक्वल टू आपल्याला दिला आहे मित्रांनो 12 आणि एम मायनस एन इज इक्वल टू दिला आहे 4. मित्रांनो इथे कोणतीही संख्या असेल, एम प्लस एन इज इक्वल टू 15 असेल, त्या पद्धतीने तुम्ही त्यांची आन्सर जे ते सहज लिहू शकाल. आता एम प्लस एन इज इक्वल टू 4 आहे, 12 आहे. काय लिहिता येईल मला? 10 प्लस 2 इज इक्वल टू 12 नाही का. हे लिहिता येईल कारण की 10 प्लस 2 12 होतात. मी आज 11 प्लस 1 इज इक्वल टू 12, 9 प्लस 3 इज इक्वल टू 12, 8 प्लस 4 इज इक्वल टू 12, 7 प्लस 5 इज इक्वल टू 12. असे अनेक नंबर मी शोधू शकतो किंवा तुम्ही शोधू शकणार की ज्यांची टोटल जी येते किती येते, ॲडिशन जी येते किती येते, सम जी येते किती येतं, तर ती 12 येते. सो सोल्युशन्स. आता मित्रांनो सोल्युशन्स काय येते, सोल्युशन सेट काय याचे तर येणार मित्रांनो 10,2 पहिलं, नंतर येणार 11,1, नंतर येणार 9,3, नंतर येणार 8,4 आणि नंतर येणार 7,5. ओके. आता मित्रांनो पुढचं इक्वेशन बघा. एम मायनस एन इज इक्वल टू 4. याच्यासुद्धा तुम्हाला सहजपणे लिहिता येतील सोल्युशन्स. सबट्रॅक्शन फक्त 4 यायला हवी. तुम्ही लिहा. तर मित्रांनो 20 मायनस 16 किती येतात? 4 येतात. ओके. 19 मायनस 15 किती येतात? 4 येतात. 18 मायनस 14 किती येतात? 4 येतात. त्याचप्रमाणे 17 मायनस 13, 17 minus 13 is also 4 and 16 minus 12 is also 4. So solutions are 20, 16, 19, 15, 18, 14, 17, 13 and 16, 12. अशा पद्धतीने मित्रांनो याचं सोल्युशन सुद्धा तुम्ही लिहू शकाल. आता बघूया मित्रांनो. राईट ॲटलिस्ट 5 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल युजिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. मित्रांनो असे 5 इक्वेशन आपल्याला लिहायचे आहेत जे 2 व्हेरिएबल असणार. 5 इक्वेशन लिहायचे ज्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतील आणि व्हेरिएबल्स यूज करायचे आहेत एक्स आणि वाय. मित्रांनो तुम्ही आता हे जे सम लिहिले की नाही यापैकी कोणतेही 5 लिहू शकतात. कंडिशन काय आहे फक्त, तर मित्रांनो 2 व्हेरिएबल यूज करायचे आहेत आणि ते म्हणजे एक्स अँड वाय. तुम्ही लिहा 2x प्लस 5y इज इक्वल टू 7. तुम्ही काहीही लिहू शकतात मित्रांनो. हिअर a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 5 आणि c इज इक्वल टू 7. किंवा हाच असं लिहायचं असेल x प्लस y इज इक्वल टू 8 चालेल. हे सुद्धा काय मित्रांनो देर आर 2 व्हेरिएबल्स नाही का. त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकाल मित्रांनो. 12x प्लस 13y इज इक्वल टू 100 चालेल नाही का. पुन्हा एक लिहून टाका 3x प्लस 2y इज इक्वल टू 8.
4x प्लस 8y इज इक्वल टू 20. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अशी सम जी ती सहज लिहू शकाल. आय होप तुम्हाला ते कळाले असतील. चला मित्रांनो, आजचा हा दिवस संपलाय. भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.